नमस्कार, मी अमृता. आयुष्याचा खजिनामध्ये आपलं स्वागत आहे, जिथे आपण तुमच्या आणि आमच्या आरोग्याबद्दल बोलतो. मंडळी, 3 वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये सर्वात सामान्य समस्या कोणती आहे? ही समस्या अशी आहे की या वयात मुलं काहीही तोंडात घालतात आणि कधी कधी ते गिळतात सुद्धा. तर डॉक्टरकडे जाण्यापूर्वी मुलाला होणारा धोका कमी करण्यासाठी अशा परिस्थितीत काय करावं? मंडळी, ही परिस्थिती पालकांसाठी खूप तणावपूर्ण असते. परंतु काळजी करू नका. तुम्ही काय करावं आणि काय करू नये हे आम्ही टप्प्याटप्प्याने समजावून सांगू. तर प्रथम, एखादी वस्तू गिळल्यावर शरीराची प्रतिक्रिया कशी असते ते समजून घेऊया. बहुतेक वेळा च्युइंगम किंवा नाणे यासारख्या लहान गुळगुळीत वस्तू पचन संस्थेतून कोणत्याही समस्येशिवाय जातात. तथापि जर एखादी वस्तू तीक्ष्ण असेल, जसे की काचेचा तुकडा, स्क्रू किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तू, तर ही गंभीर समस्या होऊ शकते. म्हणून तुम्हाला ही परिस्थिती खूप काळजीपूर्वक हाताळायची आहे. प्रथम, आम्ही उल्लेख केलेल्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तू जर बाळाने गिळल्या असतील तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. धारदार वस्तू म्हणजेच ज्या गोष्टी मुलांनी खाऊ नयेत आणि ज्यामुळे त्यांना हानी पोहोचू शकते, अशा वस्तूंना मुलांपासून शक्य तितकं दूर ठेवा. पण जर तुमच्या मुलाच्या तोंडात, नाकात किंवा कानात काहीतरी गेलं तर ते डॉक्टरकडे जाईपर्यंत तुम्ही काय करावं? पहिलं पाऊल म्हणजे घाबरू नका. जर तुम्ही घाबरलात तर मूल घाबरेल आणि परिस्थिती आणखी गंभीर होईल. मुलाचं निरीक्षण करा. जर ते सामान्यपणे वागत असतील आणि कोणतीही अस्वस्थता त्यांच्यात दिसत नसेल तर ती वस्तू अन्ननलिकेतून पोटात गेली असेल. या परिस्थितीत मूल सुरक्षित आहे. पण या परिस्थितीतही तुम्ही त्यांना सामान्य तपासणीसाठी डॉक्टरांकडे नक्कीच घेऊन जावं. लक्षात ठेवण्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणतेही घरगुती उपाय करून पाहू नये किंवा मुलाला इतर काहीही खायलाही देऊ नये. कारण अनेकदा पालक त्यांच्या मुलांना अशा वेळी केळी खायला घालतात किंवा घरातले आजी आजोबा मुलांना केळी खायला घालण्याचा सल्ला देतात, कारण अशी मान्यता आहे की त्यामुळे अडकलेली वस्तू विष्ठेतून बाहेर येईल असा त्यांचा विश्वास आहे. पण डॉक्टर त्याला खायला काहीही सांगेपर्यंत तुम्ही त्याला स्वतःहून काही खायला देऊ नका. जर मूल खूप लहान असेल आणि त्याने काय खाल्लं आहे हे सुद्धा ते सांगू शकत नसेल, परंतु तुम्हाला असं वाटत असेल की त्याने काहीतरी गिळलंय, तर मुलाच्या लक्षणांकडे लक्ष द्या. जर मुलानं काही खाल्लं असेल तर ते अन्ननलिकेतून पोटात जाईल. जर वस्तू अन्ननलिकेत अडकली असेल तर मुलाला वारंवार उलट्या झाल्यासारखं किंवा उलटी होईल, मळमळल्यासारखं वाटेल. मग अशा परिस्थितीत, म्हणजेच जेव्हा मुलाच्या अन्ननलिकेमध्ये एखादा विजातीय पदार्थ किंवा वस्तू अडकली असेल, तर तेव्हा तुम्ही मुलाला कोमट पाणी द्या, तेही फक्त 1 किंवा 2 घोट. अशा परिस्थितीत अडकलेली वस्तू पोटात जाईल. या परिस्थितीतही तुम्ही जास्त घाबरून जाऊ नका. आणखी एक गोष्ट, यावेळी मुलाला काहीही खायला देऊ नका किंवा ग्लासभर पाणी वगैरे देऊ नका की जेणेकरून त्याला उलटी व्हावी, किंवा तुम्ही बोट घालून मुलाला बळजबरी उलट्या करायलाही लावू नका. कारण बरेच लोक असे मानतात की उलटी झाली तर पोटात अडकलेली वस्तू बाहेर पडेल. तर असं काहीही करू नका. फक्त शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जा. आता दुसरी परिस्थिती अशी आहे की जर मुलाच्या श्वसन मार्गात काही अडकलं असेल तर ही आपत्कालीन परिस्थिती आहे. मुलाला वारंवार खोकला येत असेल आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा परिस्थितीत मुलाला ताबडतोब जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. परंतु तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत तुम्ही मुलाच्या पाठीवर, जसं मी या हातावर करून दाखवते, की पाठीवर एकाच वेळी 3 ते 4 वेळा खालून वर असं टॅप करू शकता. जर मुलाला खोकला असेल तर तुम्ही त्यावर हलकीच अशी थाप देऊ शकता, जेणेकरून अडकलेली वस्तू बाहेर येईल. एक्सरे किंवा अल्ट्रासाऊंड नक्की करा. या चाचण्या डॉक्टरांना सांगतील की वस्तू किती अंतरावर पोहोचली आहे. आणि आता काय करावं लागेल? या सर्वांमध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अशा सर्व वस्तू ज्या मुलांसाठी धोकादायक ठरू शकतात आणि ज्या बाळ तोंडात घालू शकतं, या गोष्टी तुमच्या मुलांपासून दूर ठेवाव्यात. आणि जर अशी परिस्थिती उद्भवलीच, देव न करो असं व्हावं, पण असं झालंच तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांकडे जा. आता काय करू नये हे जाणून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर तुमच्या मुलाला उलट्या करण्यास भाग पाडल्याने प्रॉब्लेम्स वाढू शकतात आणि मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
घरगुती उपाय किंवा कोणत्याही तीक्ष्ण वस्तूचा वापर करून त्याच्या पोटात अडकलेली वस्तू किंवा घशात अडकलेली, नाकात अडकलेली वस्तू काढून टाकण्याचा कधीही प्रयत्न करू नका. हे अत्यंत धोकादायक असू शकतं. परिस्थितीकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्हाला काही शंका असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. आता वेगवेगळ्या परिस्थितीत काय काय करता येईल आणि किती धोका असू शकतो यावर बोलूया. जर तुमच्या मुलाने च्युइंगम गिळला असेल तर लक्षात ठेवा की च्युइंगम सहसा पचतं. हो, पण पुढच्या वेळी मूल अशा काही गोष्टी खाणार नाही याची खात्री करा. तसंच जर मुलानं च्युइंगम गिळलं असेल तर आणि त्याला अस्वस्थता येत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तथापि तुम्ही मुलाच्या सततच्या खोकल्याकडे आणि च्युइंगम अडकलं असेल तर आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मुलाला थोडंसं कोमट पाणी देऊ शकता, फक्त 1 किंवा 2 घोट. तुम्ही डॉक्टरांकडे जाईपर्यंत या सर्व गोष्टी करून बघू शकता. मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही मुलाच्या पाठीवर हळुवारपणे थाप मारू शकता. पुढे जर मुलाने नाणं गिळलं असेल आणि अस्वस्थता नसेल तर बहुतेक वेळा गिळलेलं नाणं आपोआप विष्ठेतून बाहेर पडतं. पण जर 1 दिवस वाट पाहिल्यानंतरही काही समस्या येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. नाणं विष्ठेतून पडलंय का हे बघा. जर मुलाने काच किंवा तीक्ष्ण वस्तू गिळली असेल तर तुम्ही ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे. तथापि जर मुलाने स्टोन किंवा रत्न गिळला असेल, म्हणजे आपण अंगठीत घालतो तसा छोटासा स्टोन, तर सहसा हे छोटे स्टोन विष्ठेतून निघून जातात. पण तीक्ष्ण किंवा मोठा स्टोन जर गिळला गेला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. मंडळी, पालकत्वात कधी कधी अशा गोष्टी होतात. तुमचं शांत राहणं आणि या परिस्थितीला व्यवस्थित हाताळणं हे महत्वाचं आहे. तसेच अशा अधिक उपयुक्त पॅरेंटिंग टिप्ससाठी कृपया आयुष्याच्या खजिनाला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला परवानगी द्या. नमस्कार.